बांधवांनो, आपल्या सर्वांना मी कालपासून या विषयावर बोलणार आहे म्हणून मेसेज टाकला होता. आणि हा विषय आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारने एक अमृत योजना आणलेली आहे. म्हणण्यापेक्षा ती पूर्वीची जुनी योजना आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत असा समावेश केल्याचं एक परिपत्रक सरकारने नुकतंच काढलेलं आहे. बांधवांनो, या सगळ्या विषयाकडे जात असताना मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की समाजाच्या हिताची कुठलीही सरकारी योजना होत असेल, अन्य काही होत असेल तर सगळ्यात जास्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो. कारण मी गेली 25 वर्ष झालं समाजाच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे. पण ज्या ठिकाणी समाजाची कुठे दिशाभूल होत असेल, समाजाला पाहिजे एक आणि दुसरीकडे कॉल डायव्हर्ट करण्याचा प्रकार होत असेल तर त्या ठिकाणी समाजाला जागृत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. बांधवांनो, आपल्या समाजाच्या मागण्या काय आहेत? विशेषतः गेली 10-12 वर्ष जो आपण देशव्यापी लिंगायतांनी जो लढा उभा केलाय, त्या लढ्यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि आपण आतापर्यंत काय आपल्या पदरी पडलंय याच्यावर मी अगदी 2 मिनिटं बोलतो आणि नंतर ह्या अमृत योजनेकडे येतो. बांधवांनो, आपण सर्वांनी लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी. मान्यता मिळाल्यानंतर जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं विषय आपल्याला मिळणार आहे समाजाला लाभ, तो म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक दर्जा. आपण सर्वजण धार्मिक अल्पसंख्याकांचे जर बेनिफिट्स बघितले तर या भारतामध्ये जे काही धार्मिक अल्पसंख्याक समाज आहेत, जैन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, त्या ठिकाणी ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, या सगळ्या समाजाला प्रचंड अशी धार्मिक त्या अल्पसंख्याकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोयी सवलती उपलब्ध आहेत. आणि लिंगायत हा धर्म त्या ठिकाणी संविधानिक कसोटीवर पूर्णपणे उतरलेला असताना, स्वातंत्र्यापूर्वी त्याला मान्यता असताना, सर्व पुराव्यानिशी धर्माच्या कसोटीमध्ये संपूर्ण गोष्टी पार करत असताना सुद्धा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्या बाबतीमध्ये कुठलंही पाऊल उचलताना आपल्याला दिसत नाही. किंबहुना स्पष्टपणे त्या मागणीला त्यांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 ते 13 लिंगायत महामोर्चे झाले आणि देशभरामध्ये जवळजवळ 25च्या वर महामोर्चे झाले. आणि हे सगळ्या लढ्यामधला मी एक सक्रिय कार्यकर्ता या नात्यानं आपल्या समाजाला मला बोलण्याचा अधिकार आहे. कारण एक मोर्चात 2-2, 3-3 महिने मी घरदार सोडून बाहेर होतो. सरासरी या 20-25 मोर्चे काढले तर जवळपास 5-6 वर्ष फक्त मोर्चासाठी घरदार सोडून मी बाहेर होतो. आणि आपल्याला माहिती आहे, मुंबईच्या मोर्चामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं होतं. किंबहुना मोर्चाच्या 8 दिवस अगोदरच माननीय विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलवलं मुंबईला चर्चेला. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. 1-1.5 तास चर्चा झाली. आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर आपण स्पष्टपणे ठेवल्या. मागणी क्रमांक 1 होती, लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेची शिफारस केंद्र सरकारला करा. मागणी क्रमांक 2 होती, लिंगायतांना राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अल्पसंख्याक दर्जा जाहीर करा. मागणी नंबर 3 होती, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. मागणी नंबर 4 होती, त्या ठिकाणी ज्या काही शुद्धीपत्रकाचा विषय होता त्याच्या पुढची मागणी होती की महात्मा बसवण्णांचं राष्ट्रीय स्मारक मंगळवेढा येथे स्थापन करावे. त्याच्या पुढची मागणी आपली अशी होती की महात्मा बसवण्णांचा अश्वरूढ पुतळा विधान भवनामध्ये आवारामध्ये लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्णांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा. ह्या सगळ्या मागण्या घेऊन आपण
त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो बांधवांनो. देवेंद्र फडणवीसांनी त्याला आज 3-4 वर्ष झाले. त्यावेळेस मला बोलताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तूर्त महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू. मंगळवेढा येथे भव्य असं महात्मा बसवांचं स्मारक उभं करू. 200-300 कोटी रुपयाचे शब्द त्या ठिकाणी बोलले गेले. 80 एकर ते 100 एकरपर्यंत जागा घेऊ अशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला अभिवचन दिलं. त्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक आम्ही देणार नाही, पण भाषिक अल्पसंख्याक दर्जा आम्ही देणार आणि तो तुम्ही बिलकुल आम्ही लगेच लागू करणार अशा पद्धतीने त्यांनी वल्गना केली. त्यानंतर विधानभवनाच्या आवारामध्ये अश्वरूढ पुतळा तर बसूच, पण आता तूर्त आम्ही अगदी 2 महिन्यामध्ये महात्मा बसवांचं भव्य असं तैलचित्र विधानभवनाच्या त्या ठिकाणी मुख्य आवारामध्ये दर्शनीय ठिकाणी आम्ही तैलचित्र लावू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला अभिवचन दिलं गेलं. हे सगळं त्या ठिकाणी मागणी आपण घेऊन गेलो. त्याचा कुठलाही विचार झाला नाही. केवळ आणि केवळ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ त्यांनी जाहीर केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागतही केलं. पण त्या महामंडळामध्ये काय केलं त्यांनी? त्या महामंडळाचं काहीच त्याची सोयीसुतक नाही. त्याचं कार्यालय केलं नाही. त्याचं कुठलंही पूर्ण राज्यभरात यंत्रणा कशी राबवणार त्याच्या पद्धतीने व्यवस्थित राबवल्या गेली नाही. आणि केवळ 50 कोटी, ज्या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लिंगायत राहतो, लाखो युवक आहेत, लाखो बेरोजगार आहेत आणि त्या ठिकाणी 50 कोटीसारखी तुटपुंजी रक्कम त्या ठिकाणी केली. किती लोकांना मिळालं कितीचा पत्ता नाही. किती जिल्ह्यामध्ये तर संपर्काला कार्यालय सुद्धा नाहीत. त्या महामंडळाला कुठली स्थायी समिती नाही, त्याच्यावर कोणी प्रमुख नेमला नाही, काहीच केलं नाही. आणि त्या महामंडळामध्ये अनेक त्रुटी करून ठेवल्या. खरं तर लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना त्या महामंडळाचा लाभ मिळायला अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी केवळ ओबीसीची आट टाकली. ओबीसीमध्ये असणाऱ्या समाज बांधवांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर निश्चित मिळाला पाहिजे, पण ज्या समाज बांधव त्यांच्या चुकामुळे तो खुल्या प्रवर्गात आहे त्यांना सुद्धा लिंगायत म्हणून ते संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे ही ते त्यामधली अपेक्षित होतं, पण ते तसं केलं गेलं नाही. आणि म्हणून त्या महामंडळाच्या त्या ठिकाणी सर्व समाजाला मिळावं आणि किमान 1000 कोटी रुपये त्याला देण्यात यावं यासाठी आपण गेली 3-4 वर्ष सातत्यानं निवेदन देतोय, सातत्यानं आपण मागणी करतोय. त्याच्याबद्दल काहीच त्या ठिकाणी ब्रशशब्द काढला गेला नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या मागण्यामध्ये जे मुंबईचा मोर्चा झाला त्यावेळेस एवढ्या सगळ्या मागण्यामध्ये केवळ एक मागणी मंजूर केली आणि तिचे सुद्धा 3-13 केले. तिचे सुद्धा 3-13 केले. आणि त्यामुळं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये सगळ्यांना समावेश केला पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अपेक्षित असताना या ठिकाणी आता अमृत योजनेच्या नावाखाली हे सगळं सुरू केलंय. खरं तर मला आश्चर्य वाटतं की लिंगायतांच्या बहुतांश सगळ्या जाती ह्या ओबीसी आरक्षणात आलेल्या आहेत. 2014 साली राज्य सरकारनं लिहून दिलेलं आहे की लिंगायत ही जात नसून धर्म आहे आणि आरक्षण हे जातीला असतं, धर्माला नसतं. त्यामुळं लिंगायत ज्या समाज बांधवांनी मग त्या धाराशिव जिल्ह्यातील असतील, त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, ज्या समाज बांधवांनी चुकीने जातीच्या कॉलममध्ये हिंदू लिंगायत लिहिलेलं आहे त्या सगळ्या समाज बांधवांना शुद्धीपत्रक काढून ते वाणी आहेत, ते तेली आहेत, ते माळी आहेत, ते कोष्टी आहेत, जे इतर जातीचे आम्ही सगळे बांधव आहोत ते पण आमचेच सगळे बांधव आहेत अशा पद्धतीचं एक शुद्धीपत्रक काढण्याचं अभिवचन त्या ठिकाणी 2015-16 सरकारने दिलं. त्यावर एक लिंगायत समाजाचे मंत्री सुद्धा नेमले होते सोलापूरचे. केवळ चहा पाण्याच्या बैठका झाल्या. दर 2 महिन्याला मुंबईला बोलवलं गेलं. 5 वर्ष केवळ चहा पाण्याच्या बैठका झाल्या, पण शुद्धीपत्रक काढलं गेलं नाही. ते जर शुद्धीपत्रक काढलं असतं तर आज आमच्या 100% लिंगायत बांधवांना त्या ठिकाणी आरक्षणामध्ये आम्हाला लाभ घेता आला असता. सोलापूरमधले लिंगायत हे सुद्धा वाणीच आहेत, हे सुद्धा कोणी माळी आहेत, कोणी तेली आहेत, हे सगळे बांधव लिंगायत पोटजातीतले आहेत, पण त्यांनी त्या ठिकाणी चुकीने जातीच्या कॉलममध्ये हिंदू लिंगायत लिहिले आणि ती दुरुस्ती करण्याचं साधं एक शुद्धीपत्रक गेली 10-15 वर्ष झालं सरकार काढू शकत नाहीये. आणि असले आम्हाला आता ह्या विषयावर तर मी नंतर बोलेन. मिस्टर देवेंद्र फडणवीस, मला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आणि आम्ही रस्त्यावर उतरून पण आता तुम्हाला लवकरच सांगू की तुम्ही लिंगायताच्या तोंडाला आतापर्यंत पानं पुसलेली आहेत, काहीच दिलं नाही.
लिंगायतांना कसल्याच प्रकारचा तुम्ही लाभ दिला नाही. ज्यांना बहुसंख्यक असणाऱ्या इथल्या समाजाला आरक्षण दिलं, वेगवेगळ्या समाजाला आरक्षण दिलं, पण आरक्षणामधलं आम्हाला ऑलरेडी आरक्षण असताना केवळ त्या ठिकाणी एक शुद्धीपत्रक काढणं तुमच्यानं झालं नाही. 10-12 वर्ष झालं. म्हणजे नांदेडचा लिंगायत ओबीसी मध्ये आहे, लातूरचा लिंगायत ओबीसीत नाही, कारण तो पण जातीनं वाणी आहे, हा पण जातीनं वाणी आहे, तो पण जातीनं माळी आहे, हा पण जातीनं माळी आहे. नांदेडचा वाण्याची मुलगी त्या ठिकाणी लातूरच्या वाणी समाजाचं त्या ठिकाणी घरामध्ये दिल्यानंतर किंवा धाराशिवच्या घरामध्ये दिल्यानंतर मुलीला ओबीसी आरक्षण असते, मुलाला नसते काय? ते काही इंटरकास्ट मॅरेज होतं का काय? म्हणजे अशा पद्धतीचं सगळं हिडीस काम सगळं चालू असताना आणि वारंवार आमच्या सगळ्या शिष्टमंडळांनी, अनेक संघटनांनी, अनेक राजकीय समाज नेत्यांनी हे वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिले, पण हे शुद्धीपत्रक काढलं गेलं नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील पूर्ण उर्वरित समाज आपला येऊ शकलेला नाही. खरं तर बांधवांनो, ही अमृत योजना ही एक फार मोठं षडयंत्र आपल्या समोर आहे. पहिल्यांदा ही अमृत योजना काय हे मी आपल्याला सांगेन आणि त्याच्यानंतर यांच्या मागलचा यांचा खेळ मी आपल्यासमोर स्पष्ट करेन. अमृत योजना ही केवळ त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आणि त्या ठिकाणी जे काही पुढील जे काही आपलं त्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी सरकार अल्पशी मदत देऊ करते. आता ही कोणाकोणाला लागू आहे? हे ज्या लोकांना आरक्षणातून ही बाहेर आहेत, जे खुल्या प्रवर्गात आहेत, अशा लोकांना ही अमृत योजना लागू आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, कायस्थ आहेत, कोमटी आहेत, मारवाडी आहेत, राजपूत आहेत, राजपुरोहित आहेत, वगैरे वगैरे अशा सगळ्या समाज बांधव आहेत. मग या सगळ्या याच्यामध्ये लिंगायत हा बहुतांश, संपूर्ण लिंगायत हा ओबीसी, एससी, एसटी या सर्व प्रवर्गामध्ये येतो. आणि मग ह्याच्यामध्ये ही केवळ 5-10 हजार, 4-5 हजाराचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शपथपत्र द्यावं लागणार की मी कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेत नाही, माझा समाज आरक्षणात येत नाही. आता लातूरमधल्या किंवा सोलापूरमधल्या, सांगलीमधल्या जर वाणी प्रवर्गातील किंवा माळी प्रवर्गातील ज्यांनी चुकीनं त्या ठिकाणी हिंदू लिंगायत लिहिले, त्यांनी जर शपथपत्र दिलं की आम्ही ओबीसीमध्ये येत नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी या अमृत योजनेमध्ये लाभ द्या, मग तो सगळा संपूर्ण समुदाय, ते संपूर्ण कुटुंब कायमस्वरूपी ओबीसी आरक्षणातून बाहेर फेकलं जाणार आहे, कायमस्वरूपी. कारण त्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शपथपत्र देणार आहेत. म्हणजे आमचा समाज ऑलरेडी ओबीसी आरक्षणात असताना केवळ आमच्या चुकांमुळे, आमच्या टीसी मधला रेकॉर्ड म्हणजे दुरुस्ती करण्याचा विषय असताना आम्हाला ओबीसी आरक्षणातून पूर्णपणे बाहेर पाठवण्याचं हे अमृत योजनेचं षडयंत्र आहे बांधवांनो. हे पूर्णपणे बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे. मुळामध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांची मागणी काय की जे काही महात्मा बसवांच्या नावानं आर्थिक महामंडळ केले सगळ्यांना द्या. ज्या पद्धतीनं मराठा समाजाला सकल मराठा समाजाला आहे, बाकीच्या सगळ्या समाज बांधवांना आहे, जे बाकीच्या त्या समाज बांधवांसाठी ते आर्थिक महामंडळ पूर्णपणे त्याला स्वायत्त केलेलं आहे. त्या पद्धतीचं स्वायत्त त्या ठिकाणी महामंडळ केलं जाऊन सगळ्या समाजाला समाविष्ट केलं पाहिजे, ही भूमिका असताना त्यांनी उरलेल्या सगळ्या जे ओबीसीमध्ये नसलेले, जे क्या नजर चुकीनं राहिलेले जे सगळे समाज बांधव आहेत, त्यांना कायमस्वरूपी तुम्ही आरक्षणाच्या त्या मागणीच्या प्रवाहातूनच बाहेर काढण्याचा प्रकार करताय. म्हणजे पुन्हा त्या शुद्धीपत्रकाचा विषयच येऊ नये आणि आमचा तो राहिलेला जो काही बहुसंख्य समाज आहे त्याला आरक्षण कधीच मिळू नये, अशा पद्धतीचं षडयंत्र या सरकारचं दिसतंय. म्हणजे तुम्हाला मी खरं तर आपल्या कोल्हापूरच्या सुद्धा समाज बांधवांना सांगेन की परवा कोल्हापूरच्या कट्टर लिंगायत बांधवांनी मोर्चा काढला, कट्टर लिंगायत बांधवांनी काढला. त्याच्यामध्ये तुमचे कोणी हिंदू लिंगायत नव्हते किंवा त्यामध्ये कोणी वीरशैव लिंगायत नव्हते. सगळ्यांच्या डोक्यावर मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत टोपी घालून त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हजारो लिंगायत बांधव रस्त्यावर उतरले. काय मागणी होती कोल्हापूरच्या मध्ये त्या मोर्चामध्ये की त्या ठिकाणी महात्मा बसवांचा आर्थिक विकास महामंडळ हे संपूर्ण लिंगायत बांधवांना त्या ठिकाणी स्वायत्त करा आणि सगळ्यांना द्या. आमची सगळी लिंगायत, कट्टर लिंगायतवादी सगळी मंडळी त्या सगळ्या आंदोलनात गेल्यामुळे तो आंदोलन मोठं झालं. आमचे अनेक लिंगायतवादी विचारधारेचे गुरुवर्य, आमचे जगद्गुरू मृत्युंजय महास्वामीजी यांनी त्या आंदोलनामध्ये तिथं लीड केलं. ही सगळी कट्टर लिंगायतवादी सगळी मंडळी, समाज बांधव कोल्हापूरला एकवटला आणि त्या ठिकाणी मागणी आमची त्यामध्ये स्पष्ट होती की त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ हे सर्वसमावेशक केलं पाहिजे. आणि हे काय केलं? मग त्याला बगल फाटा मारलाय आणि अमृत नावाचं विष आमच्या बोकांडी टाकण्याचं काम केले. काय होणार आहे याच्यामध्ये? प्रशिक्षणासाठी 5,000, 6,000, 7,000, 10,000च्या वर आम्हाला तिथं काय मिळणार आहे?
आणि ते किती लोकांना मिळणार आहे? आता मी माझ्या एक समाज कल्याणला असणाऱ्या मित्रांना मी फोन केला आणि मी सगळी माहिती घेतली, तर जवळपास मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 3 वर्षापासून या अमृत योजनेत एकही रुपये छदाम नाही आहे तिथं, एकही नाही. जे अनेक समाज जवळपास त्या अमृत योजनेमध्ये म्हणजे तिथं तुम्हाला तर नाव वाचले तुम्हाला परेशान होताल तुम्ही. वैश्य आहेत, नायर आहेत, नायडू आहेत, कम्मा आहेत, बनी आहेत, बंगाली आहेत, म्हणजे जे सगळे इथले अल्पसंख्याक असणारे जे अनेक समाज, त्याच्यामध्ये साधारण 40-50 समाज हे त्यामध्ये आहेत. आणि गेली 3 वर्ष त्याला छदाम सुद्धा, कवडी सुद्धा नाही त्या अमृत योजनेमध्ये, कवडी सुद्धा नाही. म्हणजे हे सगळं तुम्ही मूर्ख पानं पुसवायचा प्रकार चालू आहे. 1.5 वर्ष झालं त्या अमृत योजनेत स्टाफच नाहीये, कर्मचारीच नाहीत त्या अमृत योजनेमध्ये. 1.5 वर्ष झालं. म्हणजे ही सगळी परिस्थिती त्या अमृत योजनेची आहे. कम्प्युटर प्रशिक्षण, काही स्पर्धा परीक्षेचं परीक्षण काहीच नाही तिथे. तुम्ही गेली 3 वर्ष झालं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ केले, त्याला सुद्धा एकही अधिकारी दिला नाही, काही नाही. कुठं काय कोणीतरी बोलवतंय, कुठं काहीतरी होतंय, त्याला तुम्ही सगळं ते थंड्या बस्त्यात टाकले. आता ही अमृत योजना नावाखाली आम्हाला पुन्हा पानं पासण्याचं, तोंडाला पुसण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि हा का चालू आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. मी याच्या मागचं षड्यंत्र आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो बांधवांनो. याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघा, ह्याच्यामध्ये काय लिहिलंय की ही योजना